हाय हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आपल्या चॅनल कोल सिटी रिव्ह्यू मध्ये. आज आपण करणार आहोत मीरा मूवीचा रिव्ह्यू. तर बिना काही टाइमपास करता सुरू करूया. तर मूवीचा कॉन्सेप्ट एवढा आहे की हजारो वर्ष अगोदर एक मगध एम्पायरचा राजा होता ज्याचं नाव होता अशोक. त्याच्याकडे अशी अद्भुत ताकद होती जिच्या बळावर तो बहुत सारे युद्ध जिंकला. पण एका वेळेनंतर त्याला झाला की त्या युद्धामुळे जो काही खून खराबा होत आहे तो इन्सानियतसाठी खराब आहे आणि चांगला नाही आहे. जेणेकरून मग तो विचार केला की माझ्यातली ताकद तिचा वापर करणं बी गलत आहे. आणि जर हे ताकद कोणत्या दुष्ट शक्तीकडे गेली तर अजून बहुत भयानक काही होऊ शकते. तर तो विचार करतो ते ताकद 9 ग्रंथामध्ये डिवाइड करायचा आणि 9 योद्ध्यांकडे चांगल्या केपेबल त्यांच्या हातात त्यांचे संरक्षण द्यायचा. त्यानंतर स्टोरी येते करंट सिच्युएशनमध्ये, जिथं आपले मेन विलन मंचू मनोज यांचा प्रयत्न आहे की त्या 9 ग्रंथाची ताकद माझ्याकडे आली पाहिजे आणि मी पूर्ण जगाचा राजा बनलं पाहिजे, किंवा देशाचा म्हणजे पूर्ण जगाचा सर्वनाश केलं पाहिजे. आणि आपला जो मेन हिरो आहे तेजा सज्जा, त्याचं काम आहे 9व्या ग्रंथची रक्षा करणं. आता त्याच्याकडे ते रिस्पॉन्सिबिलिटी कशी येते, विलनची का बॅक स्टोरी आहे ना, हिरो त्या ग्रंथाची रक्षा करते नाही करत ना, विलन एवढा पॉवरफुल राहून तो कसा त्या गोष्टी डिफेंड करते, या गोष्टी तुम्ही मूवीमध्ये बघा. बाकी मूवीची गोष्ट केलं तर स्टोरी चांगली आहे. अदामधात थोडे ट्विस्ट टर्न्स आहेत छोटे मोठे. त्यानंतर हिरोईन ती नवीन दिसली ते थोडा लव्ह स्टोरीवाला दिले थोडा टच, पण एकदम नाही दिले तर चांगला वाटते. मधात लव्ह स्टोरी ना, आता स्टोरीवर जास्त फोकस आहे लव्ह स्टोरीपेक्षा. बाकी ॲक्टिंगबद्दल चांगले म्हणजे सगळ्या ॲक्टरने चांगली ॲक्टिंग केली आहे. थोडा बहुत कॉमेडीचा बी म्हणजे ॲड केले आहे, पण एकदम नाही. कॉमेडी स्टार्टिंगला थोडा बहुत वाटते, काही जागी जबरदस्तीची वाटते. आता आपल्याला तेवढा कनेक्ट नाही होत. बाकी नॉर्मलमध्ये ठीकठाक आहे कॉमेडी. स्टोरी वाईज पाहिला तर चांगली आहे. आणि लास्टमध्ये वगैरे थोडा गुजबम्स मुवमेंट आहेत 1-2. बाकी जसा हनुमान मूवी होती तेजा सज्जा जिथं काम केला होता त्या मूवीमध्ये लास्टला जो मुवमेंट होता हनुमान जीवाला आपला, जेवढे गुजबम्स मुवमेंट त्याच्यात होते तशाच टाईपचा मुवमेंट या मूवीत राहणार आपल्याला वाटला होता ट्रेलर पाहून. कारण ट्रेलरमध्ये तो पायाचा चालण्यावाला जो सीन दाखवला आहे, पण एकदम त्या लेवलचा नाही दाखवला आहे, पण आहे ठीकठाकमध्ये. चांगले अजून सीन दिले आहेत काही जे तुम्हाला बहुत इम्प्रेस करणार. कारण थिएटरमध्ये आम्ही पाहत होतो तर लोक बहुत बोंबलत वगैरे होते ते सीन पाहून. बाकी मूवी बहुत जबरदस्त आहे, तुम्ही पाहू शकता. म्हणजे टाईम वेस्ट नाही आहे. स्टोरी बढिया आहे, ॲक्टिंग बढिया आहे, स्क्रीन प्ले बढिया. आणि हां, CJ आणि VFXचा बहुत जबरदस्त वापर केला आहे. तुम्ही जेव्हा पाहणार ते म्हणजे शॉर्ट्स वगैरे नॅचरल वगैरे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं काही वाटणार नाही. बहुत नॉर्मल ठेवले आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता, चांगली मूवी आहे. आणि हां, आजचा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. आणि यानंतर आपण दे कॉल इमोजीवाला हा पवन कल्याणच्या मूवीचा रिव्ह्यू घेऊन येणार आहोत. तर आपल्या चॅनलसोबत जुळून राहा आणि सपोर्ट करा.